ध्यानाचे प्रकार. ध्यान 3 प्रकारचे असते. काय सांगितलं? ध्यान 3 प्रकारचे असते. ध्यान किती प्रकारचे असते? 3 प्रकारचे. अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान त्या प्रतीक ध्यान म्हणतात. काय? अन्य वस्तूचे अन्य प्रकाराने जे ध्यान केलं जातं त्याला प्रतीक ध्यान म्हणतात. काय म्हणतात? प्रत्येक ध्यान अन्य वस्तूच्या अन्य प्रकाराने ध्यान ध्यान केलं जातं त्याला प्रत्येक. आता तुम्ही माझ्या समोर आहे, मग तुमचं मी डोळे मिटून चिंतन केलं का मला चष्मा, टोपी, कोट, पॅन्ट याच्यासह मी तुमचं ध्यान केलं. पण हे तुमचं स्वतःच ध्यान आहे. बरोबर आहे? हो. आणि त्याच्याऐवजी मी हे तुमची मूर्ती ठेवली आणि त्याचं ध्यान केलं. तुम्ही अन्य आहे, त्याच्यापेक्षा हे अन्य आहे. अन्याचे अन्य प्रकारे ध्यान, याला काय म्हणतात? बरोबर आहे? म्हणजे तुम्ही स्वतः समोर असलात तर तुमचं स्वतःच ध्यान केलं तर ते स्वतःच ध्यान आहे. तुमच्या प्रतीकाचं ध्यान केलं त्याला काय म्हणतात? प्रत्येक ध्यान. बरोबर. ध्यान 3 प्रकारचे आहे. अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान त्यास प्रतीक ध्यान म्हणतात. जैसे तुम्ही शालिग्रामाचे ध्यान करता, पण तिथे विष्णू नाही. विष्णू रूपाने जे ध्यान त्याला प्रतीक ध्यान म्हणतात. बरोबर आहे? शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शंख चक्रादी सहित चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे जे ध्यान ते ध्येयानुसार ध्यान. बरोबर आहे? ध्येय. विष्णूचं रूप 4 हात आहे. शंख, चक्र, गदा, पद्म. असं ध्यान केलं तर ते ध्येयानुसार. पण ठेवला कोण? ध्यान कोणाचं करायचं? चतुर्भुजाचं. आणि समोर कोण आहे? शालिग्राम. त्या शालिग्रामाला तुम्ही काय म्हणलं? विष्णू रूपाने केलं त्याला काय म्हणतात? प्रतीक ध्यान. शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शंख चक्रादी सहित चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे जे ध्यान त्याला म्हणतात ध्येयानुसार ध्यान. एक प्रतीक ध्यान. मी शालिग्रामाचं ध्यान करताय, पण शालिग्राम विष्णू आहे म्हणून विष्णूचं ध्यान. पण शालिग्राम हे काय? प्रतीक आहे. ते विष्णूचं प्रतीक ध्यान करतात असं म्हटलं. पण शास्त्राने विष्णूचं रूप सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे विष्णूच्या रूपाचं शंख, चक्र, गदा, पद्म अशा तऱ्हेने ध्यान करणं याला काय म्हणतात? ध्येयानुसार. काय म्हणतात? ध्येयानुसार. कारण विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष नाही. काय? विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष नाही. आपण कधी विष्णूला पाहू शकतो का? नाही. पण शास्त्र सांगतात विष्णू कसा? शंख, चतुर्भुज हे शास्त्र सांगतात. केवळ शास्त्रवचनाने जाणले आहे. आणि शास्त्रे तर शंख चक्रादी विष्णूचे स्वरूप सांगतात.
म्हणून त्याला काय म्हणायचं? ध्येयानुसार ध्यान. बरोबर आहे. विधी एक, विश्वास दोन, इच्छा आणि इच्छा याच्यावरून ध्यान होत नाही. बरोबर आहे. विधी नसेल शास्त्रात तर ध्यान होत नाही. नंतर विश्वास विश्वास नसेल तरी पण ध्यान नाही. होऊ शकत नाही. नंतर इच्छा असल्याशिवाय पण इच्छाही नसेल तर ध्यान ध्यान होऊ शकत नाही. बरोबर. हो. ध्यान करण्यासाठी काय असावं लागतं? विधी विधी, विश्वास आणि इच्छा. विश्वास, श्रद्धा असली पाहिजे हा आणि इच्छा असली पाहिजे. इच्छा असली पाहिजे. श्रद्धा नसेल तर ध्यान काय करणार? एवढ्या सगळं तर तो ध्यान काय करणार? हो. नाही ध्यान करणार. ध्यान करण्यासाठी किती गोष्टी लागतात? 3 गोष्टी लागतात. विधी, विधी विश्वास आणि इच्छा. तुमची इच्छाही पाहिजे. हा तुमची इच्छा नसेल तर शास्त्राने खूप सांगितलं. हा. पण तुम्ही करणारच नसाल तर हा नाही. हो. बरोबर आहे. विधी, विश्वास व इच्छा यापासून ध्यान होत नाही. विधी कशाला म्हणायचं? विष्णू ध्यायेत, विष्णूचं ध्यान करा हे शास्त्राने सांगितलं. याला विधी. अच्छा. काय? विष्णू ध्यायेत, विष्णूचं ध्यान करा. पुढे बस, तू तिकडे मागे बस, जरा टेकून बसा, इकडे येऊन बस. तर याची पूजा करा, याचं ध्यान करा असं शास्त्राने सांगितलेलं असलं पाहिजे. बरोबर आहे. ही उपासना करावी अशा शास्त्राचा प्रेरक वचनात विधी म्हणावा. झालं का? काय? ही उपासना ही उपासना करावी असं शास्त्राचं प्रेरक वचन असेल तर त्याला विधी म्हणावा. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेस, विश्वास, माझं वेद आहे ते माझं शास्त्र आहे ते मला मानलंच पाहिजे. पण कोणी सांगितलं कुराणामध्ये कलमा आहे तो कलमा पडा पण नाही पाहिजे, मुसलमानच आहे असंच म्हणेल ना. त्याच्यावर विश्वास नाही. मूर्ख माणूसच म्हणेल. हा सांगा कलमा, मी पण कलमा पडतो. पण कट्टर येणं म्हणून थोडा सांगा ते तुमचं आहे, मी कशाला करू? मी नाही करणार कारण त्याच्यावर विश्वास नाही. पण कोरोनाचा तुम्ही अनादर केला तर मुसलमान माणूस मारायला उठेल कारण त्याच्यावर विश्वास. बरोबर आहे. तर विश्वासही पाहिजे. शास्त्राचं विधी वचन असेल करा किंवा करू नका. करा विधी, नका करू निषेध. विधी आणि निषेध शास्त्र करतात. बरोबर आहे. तर ध्यान करा म्हणून विधीने सांगितलं, शास्त्राने सांगितलं तर त्याप्रमाणे माणूस ध्यान करायला का? शास्त्राने सांगितलं. शास्त्र माझं आहे, माझा हिंदू धर्म काय मग त्याच्यावर विश्वास श्रद्धा. बरोबर. श्रद्धा आणि कामाच्या दबाडग्यामध्ये वेळ पण पाहिजे, इच्छाही पाहिजे. बरोबर. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या शब्देश काय म्हणायचं? विश्वास. अंतःकरणाच्या कामनारूप रजोगुण वृत्तीस काय म्हणायचं? इच्छा. अंतःकरणाची इच्छा ही अंतःकरणाचा धर्म आहे. जसं भय आहे, लज्जा आहे, क्रोध आहे ना, सुख आहे, दुःख आहे ना,
द्वेष आहे, हो मत्सर राग आहे, मत्सर आहे. हो आहे हे सगळेच्या सगळे गुणधर्म कोणाचे आहेत? अंतकरणाचे. रजोगुणाचे अंतःकरण. हम्म. बरोबर आहे. हो अंतःकरणाच्या कामना रूप हो कामना रूप रजोगुण वृत्ती इच्छा म्हणा. हम्म. कामना रूप काहीतरी कामना करणं म्हणजे इच्छा करणं. इच्छा. हा रजोगुण वृत्ती. हम्म. अंतःकरणाच्या कामना रूप रजोगुण रजोगुण वृत्तीला काय म्हणायचं? इच्छा. इच्छा म्हणायचं. काय म्हणायचं? इच्छा म्हणायची लाल करा तेवढा भाग. अंतःकरणाचं कामना रूप रजोगुण वृत्ती. हे ध्यानाचे तीन हेतू आहे. हा हे कोणाचे? ध्यानाचे. ध्यानाचे कोणाचे नाही? ज्ञान. ज्ञानाचे नाही. हम्म. बरोबर आहे. हो. जरा मागे पुढे पाहत राहिलं तर सगळं कळेल. बरोबर आहे. हो. हे सगळे हा हे ध्यानाचे हेतू तीन आहे, हा पण ज्ञानाचे नाही. हा ज्ञानाचे हेतू. ज्ञानाचे नाही. ध्यानाचे हेतू. हा कुठले? विधी विधी, विश्वास. विश्वास आणि इच्छा. आणि इच्छा हे ध्यानाचे तीन हेतू आहेत. हा ज्ञानाला ज्ञानास याची काय आवश्यकता नाही. ध्यान हट्टाने करावं. हम्म. बरं का? हो. हा हट्टाने करावं. करावं लागतं. बाहेर यायचं विक्षेप करू नका किंवा बाहेरून बोलू लावायचं. हा. हम्म. समोरच्या मावशीला सांगायचं, मावशीला खोलून लावायचं. कोणी यायला नाही. हम्म. बरोबर आहे. मग आत हे बसले मग काय झालं? मांडी घाल, हा. गुडघे दुखतात. हा नाही नाही, मांडी घातलीच पाहिजे. कोण दुसरं कोणी नाही सांगत. मन सांग. तुमचं तुम्ही बसले हा. है ना, मांडी घातलीच पाहिजे. बरं, हात तरी असे करू शकतो. नाही नाही, हात हम्म. हात ठेवा. डोळे मिटा. हा झोप येत नाही, डोळे कशी काय मिटा. मिटले. आता श्वास घ्या, श्वास सोडा, विष्णूचं ध्यान करा. करा करत काय नाही करा. पिंढऱ्यामध्ये दुखार दुकान मांडी हालू शकतो का? नाही नाही त्याचा विचार नाही नाही तो. नाही हात आता बेल्ट झाले, हात तरी हलवू शकतो का? नाही. नाही हात तरी हलवू शकतो. आता डोळे किती वेळ मिटायचे हो? जरा उठू द्या. नाही नाही नाही, बरं. ध्यान 10-15 एक मिनिटं, 1 तास 1 तास. डोळे मिटायचे. याला म्हणतात आग्रह. आग्रह आग्रह. हट्ट हट्ट. हम्म. हट्टाने मी हलणार नाही. हम्म. मी 2 ते 3 वेळा कोणाला भेटणार नाही. हम्म. मी 2 ते वेळा ध्यान करेन. मी काय करेन? पाय गच्च बांधून ठेवीन, हात गच्च बांधून ठेवीन, डोळ्यानं मिटून ठेवू. कानाचं काय करणार तू? कानाने आवाज येणारच का? येणार येणारच. हे पण दुर्लक्ष कर तिकडे. याला काय म्हणतात? हट्ट. काय म्हणतात? हट्ट आग्रह. आग्रह ध्यान आग्रहाने करावे लागते. हम्म. ज्ञानास आग्रह आग्रह जरुरी नाही नाहीच गं. जरुरी हे ना. नाही हट्टाने काय करावं लागत नाही. ज्ञानासाठी हट्टाने काय करावं लागत नाही. हे ना. हम्म. थोडी वेळ देणं आणि करणं, हो. वेळावर येणं, हे करावं लागतं. हो. कारण हम्म. निरंतर निरंतर ध्येयाकार चित्तवृत्ती. चित्तच्या वृत्तीला ध्यान म्हणतात. ध्यान मग हा बरोबर आहे. हो लाल करा, लाल करा. निरंतर निरंतर ध्येयाकार हो. अंतःकरण किंवा चित्त वृत्तीस काय म्हणतात? ध्यान. ध्यान म्हणतात. बरोबर. हो. हे ध्येय ठेवलं की हम्म. हा
तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्यायचं. हा. याच्यासाठी उदाहरण काय? अर्जुनाने वर उचलेला मासा हा डोळा डोळा मारण्यासाठी द्रोणाने सांगितलं. त्यावेळेला सगळ्यांना विचारलं काय दिसतं? झाड दिसतं, सगळं दिसतं. अर्जुन काय सांगितलं? डोळा फक्त डोळा डोळा बस, मला काय मार मार. हम्म. त्याला काय म्हणतात? ध्यान. हा, ध्यान. बरोबर आहे. हो. निरंतर ध्येयाकार चित्तवृत्ती ध्यान म्हणतात. त्या वृत्तीमध्ये चंचलता असेल तर आग्रहाने वृत्तीची स्थिती करावी लागते. हा बरोबर आहे. हो आणि ज्ञानरूप अंतःकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तत्काळ भंग झाला असता ताबडतोब ज्ञान. हो हम्म. या रस्त्याने तुम्ही जाता. हो नागड्याला पाहण्याची इच्छा आहे का तुम्हाला? नाही ना हा? नाही नाही. समोर एक वेडा माणूस सगळे कपडे काढून टाकून धावत येताना तुम्हाला दिसलं. आता तुम्हाला नागड्याला पाहण्याची इच्छा आहे का? इच्छा नाही पण पाण्यात येते. हा? पाण्यात येते नाही, इच्छा नाही. इच्छा नाही पण तो समोर आला तर पण दिसतेच ना पाहतोच नसेल. बरोबर आहे. हो काय दिसणारच. दिसणारच तुमची इच्छा असेल नसो नसो, दिसणार. आग्रह असेल नसो, नसो समोर तो नागडा आला हा तर तुम्हाला दिसणारच. बरं, कुष्ठरोग्याचे हात पाय सडलेले आहेत. हम्म. हा अशा कुष्ठरोग्याची हम्म. पाहण्याची कोणाला इच्छा होती? नाही नाही. समोर आला तर दिसणारच. बरोबर आहे. हो याचं उदाहरण मी गौतम बुद्धाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. हो आठवत आहे की नाही? हो हो राजा शुद्धोधनने गौतम बुद्धाला लहान असताना याला जगातल्या दुःखाची काही जाणीव होऊ नये जाणीव होऊ नये म्हणून. राजवाड्यामध्ये सगळा प्रबंध केलेला होता. हो है ना? एक दिवस तो राजकारणासाठी पुढे बाहेर गेला. तेव्हा त्याने त्याचा जो त्याच्यावर पाहणी करण्यासाठी जो नोकर ठेवला होता हा त्या नोकराला सांगितलं आज मला जरा बाहेर फिरून आणलं. तुम्हाला राजाने असं सांगितलेलं नाही की बाहेर तुला जायला, तुम्हाला काय पाहिजे ते आणून देतो. तो म्हणाला नाही, मी आज राजांनीच आहे, हा माझं ऐकलं पाहिजे, मी राजाचा पुत्र आहे, मला फिरून आण. रथ काढला आणि गेले. समोरून पहिल्यांदाच कोण दिसला? खंगलेली माणसं. म्हातारी. नंतर कोण? रोगी माणूस रोगी माणूस. रोगी माणूस. हम्म. नंतर काय दिसलं? प्रेत दिसलं. प्रेत यात्रा. कसं काय? त्याने कधी पाहिलं नाही पण समोर आलं, दर्शन झालं का? हा झालं ना. झालं. हम्म. है ना? हो कोणी संन्यासी असेल हो. बरोबर, हम्म. पण समोरून रूपवती स्त्री आली तर ती त्याला दिसणार का? दिसणार त्याने किती डोळे मिटले काय तर कधीतरी डोळे उघडावे हो. हा. उघडली दिसणारच तर हो दर्शन ज्ञान जे होतं ते ज्ञानामध्ये असं नाही, समोर होतं. हा त्या ज्ञानामध्ये प्रतिबंध असतं का? हा म्हणजे जसे गौतम बुद्धाला प्रतिबंध होता हा कशाचा? वाडा, वाढ राजवाड्याचा पर्यंत हे प्रतिबंध होत. प्रतिबंध असला बरोबर म्हातारे भेटले, रोगी मुलगी माणूस भेटला, प्रतिबंध भेटला. गेलेला माणूस भेटला, झालं त्याच्यावर मनोवाद परिणाम निघाला सोडून. बरोबर आहे. हो ज्ञानरूप अंतःकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तत्काळ भंग झाला ताबडतोब ज्ञान होतं. हो फक्त आवरण भंग हा. होण्याचाच अवकाश, हो ताबडतोब ज्ञान होतं. फक्त काय नाही पाहिजे? मध्ये प्रतिबंध नाही. हा प्रतिबंध भिंत असेल, झाड असेल, माणूस आडवा असेल, कापड घातलेलं असेल,
असं प्रतिबंध असतं हम्म. आणि आलोक पाहिजे. हा तर काय समोरच्या विषयाकडे पाहिल्यावर आवरण भंग झालं पटकन ज्ञान. हो आंधळा पांगळा आहे, रोगी आहे, म्हातारा आहे, है ना, मेलेला आहे, रूपवती आहे. सगळं ज्ञान जसं कसं होतं तुमच्या इच्छेला. नाही मी स्त्रीकडे पाहणार नाही तसं जमेल का? करू नाही नाही. नाही दिसणार दिसणारच. रोग्याचं दर्शन मला होऊ नये, म्हातारपणाचं दर्शन मला होऊ नये, प्रेताचं दर्शन मला होऊ नये असं म्हणून काय उपयोग आहे? नाही नाही. होणार म्हणजे होणार. कारण ज्ञान आहे ना, हो ज्ञानाला आवरण भंग झाला की ताबडतोब ज्ञान होतच. हम्म. फक्त ज्ञानाला काय जरुरी असते? आवरण. बरोबर आहे. हो हे केलं का? हो ज्ञानरूप अंतर्करण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तत्काळ भंग झाला ताबडतोब नाही. ज्ञान होतं. मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. हो तिथे तुम्हाला थांबणार, ज्ञान होईपर्यंत थांबणार. आमदार थांबून राहा, हातपाय सोडून डोळे एकदम उघडून ठेव, होईल ना असं म्हणण्याची काही जरुरी असते नाही. नाही 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 ना. नाही काय होतं? आवरण भंग झालं बस, जाम झालं. नाही. पण बाकीच्या ठिकाणी आग्रह करा. आग्रह, पाय डोंबळा, हो हात बंद करा, डोळे मिटा, मनाला कुठे बाहेरचं चिंतन करू नका, घरचं चिंतन करू नका, त्याचं चिंतन करा, त्याचं चिंतन करा. विसरलं तर परत तिकडे या. हा आला. बरोबर आहे. हो ज्ञानाच्या दृष्टीने पडदा हातला राहिला. फक्त डोळे उघडा, पहा, कान उघडे ठेवा, पहा. कानात डोळे घातले तर ऐका येणारच प्रतिबंध. ऐकू येणार. नाही ऐकू येणार. बरोबर आहे ना? हा. पण वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नव्हतो. हो अंतर्करण वृत्ती एकदा दोनदा तीनदा 15 20 25 एक तास असं तीच वृत्ती ठेवण्याचा आग्रह ज्ञानामध्ये नसतो. नाही. हा हा. वस्तू दाखवली विज्ञान होतं. का नाही? बरोबर आहे. हो म्हणून आग्रहाची जरूर नाही. वैकुंठ वासी, चतुर्भुज, क्या हो चतुर्भुजन, हो विष्णूच्या ध्यानाप्रमाणे हो हे जसं ध्यान होतं ना, हो विष्णूच्या भुजावर आहे शंकर चक्र आणि पद्म. दिसतंय की नाही? दिसतंय की नाही? दिसतंय की नाही? विष्णू दिसतंय की नाही? शंकर चक्र, पाणी, गदा, पद्म, केयूर, हे ना, हो सगळं दिसतंय की नाही? हा दिसतंय की नाही? दिसतंय की नाही? ध्यान हा. दिसतंय. बरोबर आहे. हो हे झालं ध्यान ना. हो मग आता म्हणा मी ब्रह्म आहे. काय म्हणा? मी ब्रह्म आहे. हे ध्येयानुसार ध्यान आहे. हो हो. प्रतीक नाही. हो हे काय प्रतीक नाही. हो परंतु ध्येयानुसार ध्यानात, ध्येय म्हणजे ज्याचं तुम्ही ध्यान करता ते, हा, हा. त्याला ध्येय. हा ध्यान म्हणजे ध्यान एकाग्रवृत्ती. हो ध्येयानुसार ध्यानात फक्त ध्येयाकार वृत्ती ती असते. असते. हा ध्येयाचा आकारवाली काय असते? वृत्ती फक्त असते. काय असते? वृत्ती असते. आणि ब्रह्म ध्यानात ब्रह्माचे आत्म्याशी अभेद चिंतन करून हो ध्यान असते. हो हं. काय ब्रह्माचं ध्यान करायचं हा तर ब्रह्माचं आणि आत्म्याशी हं. अभेद चिंतन करून हो ध्यान असते. अहम ब्रह्मास्मि, हो अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि
अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. याच्यामध्ये का ध्येय कोण? ब्रह्म हा है ना. ध्याता कोण? आपण हा आत्मा. आत्मा दोघांची एक रूपता याच्यामध्ये महत्वाची असते. महत्वाचे असते. हो ध्येय स्वरूपाचा हो त्याचं नाव काय? अहम ब्रह्मास्मि, हो अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. याला काय म्हणायचं? या ध्यानाचं नाव काय? अहम अहम ग्रह ध्यान. काय? हो अहम ग्रह. अहम ग्रह ध्यान. अहम 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 याचं ग्रहण करणं याला अहम ग्रह ध्यान. काय म्हणायचं? अहम ग्रह. अहम ग्रह ध्यान. बरोबर आहे. अंग्रह ध्यान ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून चिंतन करणे हेच अंग्रह ध्यानाचे स्वरूप आहे. अधोरेखा आणि पाठ करून काय? ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून चिंतन करणे याला काय म्हणायचं? अहंग्रह ध्यानाचे स्वरूप आहे ना. श्रवण केला, हा मनन केलं. निधिध्यासन केलं, हा गुरुने सांगितलं तर तो तो अशी असे तर त्याने ताबडतोब काय म्हटलं पाहिजे? हो. हा ब्रह्मास्मि. हा बरोबर हो हा झालं. हा चला जाऊया. आता आपल्या आपापल्या कामाला जाऊया. तू तुझं काम कर, मी माझं काम. उत्तम अधिकाराला हो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे होतं ते होत पण एवढे करून स्वामीजी प्रयत्न करतोय पण अनुभवच येत नाही. हा किती लोक म्हणतात असं म्हणतात ना. हो मग त्यांच्यासाठी काय सांगितलं? दंड आहे. हा बस एक तास करून हो आणि अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी जप कर बाबा. मध्यम अधिकारासाठी हा काय सांगितलं? जप ध्यान करत. ध्यान करत जप अजूनपर्यंत झालं ते उत्तम अधिकारासाठी झालं. हा हा तर तो माणूस काय सांगितलं बरोबर काय ऐकणार हो एक तिकडे जा आणि ती वस्तू आण. तो पटकन ठरवून गेला, तिकडे गेला, वस्तू आण. हा कोण माणूस? उत्तम अधिकारी उत्तम अधिकारी. है ना. आणि दुसरा माणूस काय नुकसानाकडे गेलं तर चालेल. हो मग आता इतके ताबडतोब काय करायचं? अहो मला पाय दुखतोय, मला ताप आलाय. बरोबर. याला काय करणार? हा है ना. तो दुसरं जाऊन आणलं की नाही. हो तसाच उत्तम अधिकारी आहे. 5 तरंगामध्ये जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये त्याला ज्ञान झालं. त्याने स्पष्टपणे समजून घेतलं की मी ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं कोणी नाही. नाही दिसतो संसार आहे तो काय मिथ्या आहे. हे त्याने कळून घेतलं का नाही? हो घेतलं. मला कळलं. आता मला जास्त काय करायची जरूर. त्याला सांगितलं ध्यान करायचं. कशासाठी ध्यान? कोणासाठी? कोण करणार ध्यान? मोठा तो म्हणजे कृष्ण. मी जीव आणि ते ब्रह्म एकच आहे. तर कोण कोणाचं ध्यान करणार? काय करणार? हो कोण कोणाचं ध्यान करणार? ध्यान करू शकत नाही. हा मला जरूर नाही. हा मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म स्वरूप झालं. हा मला हे ध्यानाविना काय? बरोबर आहे. हो म्हणजे याला स्वामीजी प्रयत्न करतो पण अनुभव हो थोडस काय केलं की सगळं संसारच सत्व. याला काय करणार? मग 2 तास 3 तास 4 तास रटत राहा. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. मग हळूहळू डोक्यावर चढेल. हा बरोबर आहे ना. हो मग काय करतात?
ज्या पुरुषा ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही अधोरेखात हम्म. मीच ब्रह्मा हम्म. हे काय ब्रह्माचे हम्म. आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान जे ब्रह्म आहे ते मी आहे मी आहे ते ब्रह्म आहे. हम्म. अखंड एक रस हे ज्ञान हा अपरोक्ष हो. माझ्यापेक्षा देव वेगळा नाही नाही हा आणि देवापेक्षा मी मी वेगळा नाही. मी ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्म जे आहे ते मीच आहे आणि मी आहे ते ब्रह्म ब्रह्म हे दिसतंय तुमच्यासाठी प्रारब्ध आणि शरीर दिसतंय हा करताय बोलताय सांगताय शिकवताय पण मी काय ते मानत नाही. हा शरीर मानत आहे ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून चिंतन करणे हे अंग्र ध्यानाचे स्वरूप हम्म. ज्या पुरुषा ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही त्याने काय करावं विधी ज्याने विधीने विधीने विश्वास विश्वासाने आणि आणि हट्टाने. हट्टाने तीन करा हट्ट आग्रह हट्टाने निरंतर काम घेतलं पाहिजे मी ब्रह्मा मी आहे. ब्रह्म आहे. आपल्या मराठवाड्यात धोका गोका हा धोका स्वामीजी काल सबंध दिवसभर तुमचं नाव भोगत राहिलं पण तुम्ही एक पुण्याला गेला पण मी तुमचं नाव भोगत सगळ्यांनी म्हणजे काय पुन्हा पुन्हा आठवण केली. बरोबर आहे तर या ठिकाणी असं निधीने विधीने विश्वासाने आणि हट्टाने निरंतर काय मी ब्रह्म आहे असे अहंग्रह ध्यान केले तर काय होतं तर त्या ज्ञान होऊन मोक्ष प्राप्ती काय होईल मोक्ष 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 प्राप्ती होईल बरोबर आहे का त्याला कधी ना कधी हो काशीला तुम्हाला जायला सांगितलं हा काशीचा रस्ता मला दाखव काय बाबा विमानाने जा पैसे नाही हा मग गाडीने जा तेवढे पैसे नाही रेल्वे मग गाडी म्हणजे रेल्वे मग कारने जा एवढं भाडं कोण देईल मग त्यानंतर तो म्हणतोय का कसं पाय गाडी आहे ना माझी हक्काची गाडी आहे पाय गाडी मग तो जर म्हणाला किती लांब लय लांब आहे किती किलोमीटर बोलणार 1.5 किलोमीटर मग रस्ता कुठला जा 18 त्याला 18 गेला मग पोचत विचारत यानं त्या रस्त्याला शेवटी पोचत हो पोचल शेवटी पोचतो ना हो है ना हो जो शहाणा आहे पैसे आहे तो काय पटकन पडत एक दिवस जाऊ दुसऱ्या दिवशी जाऊन येऊ शकतो हो हा माणूस काय झालं 1 महिन्याने तिथे हो पोचेल का नाही? पोचणार कारण त्याचा निश्चय आहे. निश्चय आहे. काय निश्चय काशीला जायचं म्हणजे जायचं जायचं. हा माझ्याकडे भ्रममानाला पैसे नाही गाडीला पैसे नाही मोटरचं भाडं द्यायला पैसे नाही पण मला काशीला जायचं जाणार जाणार बरोबर आहे ना? हो मक्कीच बोट ध्यानासाठी हम्म. मला तुम्ही सांगितलेलं माझ्या डोक्यावर चढत नाही हा समजत नाही काय ते प्रयोजन हा विषय अधिकारी हा संबंध संबंध. अवच्छिन्न हेही मला कळतं. पण मला परमात्म्याची प्राप्ती करायची मग त्याला काय सांगितलं अहंग्रह अहम ब्रह्मास्म करत जा कधीतरी तू जाऊन हो बरोबर आहे हो तर त्या ज्ञान मोक्ष प्राप्ती होईल आता हे झालं एक प्रकार झाला हो अहंग्रह उपासना हा आता दुसऱ्या रीतीने अहंग्रह उपासना सांगतो हो काय तो प्रणव उपासनेचा प्रकार आहे तो कुठल्या उपासनेचा प्रकार प्रणव उपासनेचा प्रकार प्रणवाची उपासना पुष्कळ उपनिषदांमध्ये सांगितली
काही उपनिषद ज्ञान तर सांगतच नाही हा एक शब्दाने. उपासना तो उपासना सांगतात. हा हा नुसती उपासना सांगतात. हा प्रणवाची उपासना पुष्कळ उपनिषदामध्ये सांगितली आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये विशेष आहे. विशेष आहे. तिचा प्रकार वार्तिककारांनी पंचकरणामध्ये सांगितला. हम्म पंचकरण कोणाचं आहे? वार्तिकाराचं. वार्तिकाराचं आहे. वाचस्पती मिश्र हम्म सांगितलं. तो असा प्रणवाचे चिंतन काय हा हो परब्रह्म रूपाने आणि आणि अपरब्रह्म रूपाने हो असे कोणाचं करणं चिंतन कसं करायचं? परब्रह्म परब्रह्म रूपाने. प्रणव रूपाने. म्हणजे काय? ओम लिहा. ओम 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 चिंतन करतोय ओमचं हा आणि ध्यान करतोय कोणाचं? परमात्मा. बरोबर आहे. हो नाही तर मग विष्णूचं. हा ओम ओम अपरब्रह्म विष्णू विठोबा हम्म. हा कृष्ण कृष्ण. हे अपरब्रह्म. हा अपरब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म. ब्रह्म. याचं ओम रूपाने चिंतन करतात. हो प्रणवाचे चिंतन परब्रह्म रूपाने निर्गुण ब्रह्म रूपाने हो आणि अपरब्रह्म रूपाने म्हणजे सगुण 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 साकार रूपाने. असे दोन प्रकारचे आहेत. हम्म कसं आहे? हे किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे. दोन प्रकारचे आहेत. आता दोन प्रकार भिन्न झाला. हो निर्गुण निराकार दोन झाले. प्रकार भिन्न झाला. हो भिन्न झाले. तुम्ही भिन्न प्रकार केला त्याच्यात फळही भिन्न असणार. हो हा हे नाही असणार. हो ना है ना? हो एकाच तऱ्हेने केलं तर एक प्रकारच हा आता सांगताय परब्रह्म रूपाने ब्रह्माचे चिंतन करणारा मोक्ष प्राप्ती होते. हम्म अधोरेखा करा. हम्म आणि सगुण रूपाने केलं तर हो वैकुंठाला जाल. मोक्षाची प्राप्ती होते. ब्रह्मलोकाला जाशाल. हो ब्रह्मदेवाच्या रूपाने जाशाल. हा विष्णूच्या रूपाने जाशाल. हो फरक आहे ना? हो फळामध्ये फरक आला. आला ना. आला. निर्गुण ब्रह्म रूपाला पाहून हम्म आणि सगुण ब्रह्म रूपाला पाहून त्याच्या लोकांमध्ये राहणं फरक आला का नाही आला? आला ना. दोन प्रकार आहेत. हो परब्रह्म रूपाने ब्रह्माचे चिंतन करणारा मोक्ष प्राप्ती होते हम्म आणि अपरब्रह्म रूपाने चिंतन करणारा ब्रह्मलोक प्राप्ती ते होते. अधोरेखा केली. हम्म मग आता काय करताय? आम्ही आता मला फक्त काय करायचंय? परब्रह्म परब्रह्म रूपाने हम्म आम्ही परब्रह्मवाले आहोत. हो आग्रह कोणाचा असणार? परब्रह्म. परब्रह्माचे. परब्रह्म आम्ही फक्त परब्रह्म फक्त हा केवळ केवळ परब्रह्म रूपाने प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो. हम्म बरोबर आहे. हो आता विचार कशाचा होतोय? परब्रह्म. बरोबर आहे. हो परब्रह्म रूप हा. हा जो ओंकार आहे हे ब्रह्म आहे. हा या प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो का? कारण निर्गुण निराकार. कारण हम्म ज्याला ब्रह्म सोडून हो इतर लोकांची आवश्यकता वाटते. हा ब्रह्मलोकाची कामना नाही. ब्रह्मलोका स्वर्गलोकासारखा लोक आहे. हम्म आणि ब्रह्म याला देश काल काही नाही. हा काय ब्रह्म आणि ब्रह्मलोक हे वेगळी बाब. वेगळे वेगळे. हा. हा त्या ठिकाणी ब्रह्मलोक म्हणजे सगुण ब्रह्माचा हा हा विष्णूचा लोक. हा बरोबर आहे. हा हा शंकराचा कैलास. कैलास. हा. हा बरोबर आहे ना? हो तशा तऱ्हेने ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक. ब्रह्मलोक. सगुण ब्रह्म जिथे राहत ब्रह्म. तिथे तुम्हाला काय होणार आहे? प्राप्ती होणार. प्राप्ती होणार. तसं ध्यान केलं तर तसं नाही. हा. हा बरोबर आहे. हो
वाटतं. कारण लोकांची कामं नाही असतात. हा काय कामं नसतात. तुकोबा राय सुद्धा एखाद्या अभंगामध्ये कुठेतरी सांगत असतात, अरे जो काही देव आहे हा त्या देवाबरोबर आम्ही बोलावं असं आम्हाला वाटतं. हा देवाच्या तोंडाचा आम्ही घालू आणि देवाने आमच्या तोंडामध्ये काय भाकपलं घालावं हे आम्हाला वाटतं. बरोबर. हा देवाला आम्ही मिठी मागावी असं वाटतं. हम्म. आणि देवाने आम्हाला ये रे, हा. ये, बघता ये, ये करून दर मिठी मागावी. देवाला वाटतं हा है ना. हो. देवा आमच्या जवळ बसावा, हम्म. सुखादुःखाच्या चार गोष्टी कराव्या हा असं आम्हाला सांगतो. हा असं आम्हाला वाटतं. वाटतंय. आम्हाला राग आला तर शिव्या घालावी वाटतं. हा हा कोणाला वाटतं? देव देवालाच. होय ना. हो. पण तो देव पाहिजे ना, पाहिजे सगुण रूपाने पाहिजे. पाहिजे. हा आणि त्याला राग येईल, राग येऊन तरी आमचा उद्धार करशील की नाही. हा हे सगळे खेळ असतात. हा बरोबर. मनात. सगुण ब्रह्मामध्ये हा सगुण ब्रह्माविषयी काय खेळ असतात. तुकाराम महाराज हा तुमचा आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, हा लुळा, हा पांगळा हे तुमचं ब्रह्म आमचं काय. हा आमच्या काय काम आमचं काय काम? काहीच काम नाही. मला वाटतंय आमचा देव आमच्याशी बोलावा. त्याच्या दिवशी सुखदुःखाचा विषय त्याने आम्हाला विचारावं, आम्ही त्याला सांगावं, त्याला खाऊ घालावं, त्याला पूजा करावी, त्याला स्नान घालावं, त्याला हळदी लावावी, त्याला अभ्यंग घालावं, त्याला साबण लावावा. हे आम्हाला सगळं वाटतंय. सकाळी तो झोपला असेल तर त्याला उठवावं. रात्री झोपलं तर झोप बाबा, तू झोपल्याशिवाय मी कसं काय झोपे हे ना. तर मग हे सगळं त्याला कौतुक सगुण मध्ये होत हे ना. निर्गुणामध्ये नाही. बरोबर आहे ना. तर मग तुकाराम महाराजांसारख्या साधकाचे सुरुवातीला म्हणणं आहे हा सुरुवातीला की आम्ही जो भाविक लोक आहेत त्या भाविक लोकांना कळलं पाहिजे की आम्ही करतोय ते देवाला पावतोय की नाही. हा देव आमचा अंगीकार करतोय की नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तो जो मुका बहिरा असेल तर त्याचं काय लक्षात येत आहे का. हे कोणाचे आग्रह असतात. सगुण धर्म सगुण ब्रह्म अज्ञानी लोकांचे आग्रह असतात. आम्ही जर आहोत तसा देव तसा आमचा देव पाहिजे. देव पाहिजे. बरोबर. हो मग देवासारखे तुम्ही नाही देवात हा देवासारखा आहे. आम्ही बरोबर आहे. हो हे समजावून सांगतोय. हो ना. निर्गुण ब्रह्माचा आग्रह धरणारा माझ्यासारखा माणूस काय करतो. अरे हे सगुणाचं खूप बघितलं. हो संसाराचंच आहे. हा रडगाणे कायम हा भिकाचे कटोरा घेऊन मागायचं. हा मी भिकेचा कटोरा मागणार नाही. ठीक आहे. मी देवाला सांगेन देवा तुझं रूप जसं आहे तसं मला दाखवून दे. आमचं सगळं त्याच्यासाठी काय करायचं ते सांग. लघुपाठ करून विचारलं पाठ करतो, तर्कसूत्र पाठ करतो, सांख्यतत्व कौमुदी पाठ करतो, उपनिषद शिकतो, 8 वर्ष काय करतो. तिकडे जाऊन थंडीच्या प्रदेशामध्ये जाऊन राहतो. काय करायचं ते सांगते मी सगळं. पण मला हे तुझं मायापतीचं रूप दाखवून तुझी माया. तू नटरंगी आहे. तू बगरूपी आहेस. काही कुठलंही रूप तुझं घेणं काय तुला काय कमी आहे का. मला तसं रूप पाहिजे.
हा. खूप झाले लाईक काय खूप जन्मामध्ये फसवणूक झाली. या जन्मामध्ये माझी फसवणूक मी करून घेणार नाही. मला तू फक्त सांग तुझं रूप स्वरूप काय तेवढं मला सांग. बस बाकीचं मला नाही. मला पुढच्या जन्माचा तू सांगू नको, विश्वास देऊ नको. मला पुढच्या जन्मामध्ये काय एवढा वेट आलेला आहे संसाराचा की आता मी एक क्षण सुद्धा काय जगू शकत नाही. तेव्हा मला तत्काळ तू काय तुझं स्वरूप कसं आहे ते मला सांग. जा तिकडे जा ऋषिकेशला जा. हे पाठ कर ते पाठ कर ते पाठ कर केलं. पोटामध्ये गॅस होतो जाऊ दे. 6 वेळा लागला भागू दे. पण मला तुझं स्वरूप कळलं पाहिजे. हा पण अट्टागरी आहे ना त्याच्यात. त्यापेक्षा हा अट्टागरी. मला तुझे मायेची बात करूच नको. मायेचं मला काय पाहिजे. बरोबर हो. जाकी रही भावना जैसी प्रभु मूर्त देखी तैसी. ज्याचा जो आग्रह त्याप्रमाणे त्याला दर्शन होणार. आम्ही आता आग्रह धरला म्हणून आम्ही असे झालो. बरोबर आहे. हो. कीर्तन नाही येत नको नाही. रोचन येत नाही नको. प्रमाण सांगता येत नाही नको. आम्हाला काही करू. सडे जे संत म्हणतात का नाही म्हणतात. सडे जे देखील ते ध्यान करशील. संत म्हणतात का नाही म्हणतात की तुला पांडुरंगाने स्वीकारलं. बस खूप झालं. संतांनी म्हटलं ना काय केलं पांडुरंगाने तुला स्वीकार केला. मला बस भगवंताने माझ्यावर अनुग्रह केला. भगवंताने मला स्वीकारलं. भगवंताने माझा अंगीकार केला. भगवंताने मला ज्ञान दिलं. भगवंताने मला मला पाहिजे जो मोक्ष बस. आता काय करायचं. आवाल्या त्या करुतेचा अदृष्ट दरेचा वैष्णवनिया हेच चाललंय. काय दुसरं काय काय खात्री झाली ना. आपणाला भवसागर नाही. आपणाला जन्म नाही. हा जर खात्री झाली तो काय करणार. अकाउंट. आता सांगते प्रणवाची उपासना पुष्कळ हे झालं ना. प्रणवाचे चिंतन परब्रह्म रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने असे 2 प्रकारचे आहेत. परब्रह्म रूपाने ब्रह्माचे चिंतन करणारा मोक्ष प्राप्ती हे फळ आहे. बरोबर आहे. अपर ब्रह्म रूपाने चिंतन करणारा काय मिळणार. ताक करतेस की नाही. घुसळतात बरोबर नाही. मग वर काय लोण्याचा गोळा. मग लोण्याचा गोळा करून दुसऱ्या देशात नाही. लोण्याचा गोळा बाजूला करून आपल्या जवळ ठेवा. बाकीच्यांना काय करणार. गेगम आणि कडी करा. गेगम आहे तुला कडी करून काय असंच नाही. बाकीच्यांना ताक म्हणते गोळा कोणासाठी हे सगळे लोक पण त्यांना गोळा मिळाला की नाही मला जर शंका. हे मात्र काय पाणी घालून ताक वाटत. ज्याच्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना वाटत ना. गोळा असेल तर वाटत ना. मग काय करणार. ज्याच्याकडे दगड आहे तो काय देणार. विटा येतो आणि शिव्या येतो. लक्षात येते का. ज्याचं जवळ जे आहे तो बरोबर आहे. आता सांगताय आम्ही फक्त परब्रह्म रूपाने प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो.
कारण ज्या ब्रह्मलोकाची कामना आहे त्या कामना प्रतिबंधाने ज्ञानद्वारा तात्काळ मोक्ष न होता. हे सगळं समजण्यासारखं. हो हो आहे हो मला काही कामना हो ना. हा कुठल्या लोकाला जायचं नाही आणि या लोकातल्या कशाची गोष्टी मला इच्छा चिंतन नाही हा. तुला काय पाहिजे मला फक्त तू हो है ना. हो मग का करणं चालू हा बरोबर. हो ज्याला कामना दुसऱ्या पदार्थांची जगताच्या पदार्थांच्या मग त्याला काय करणार. जशी मागणी तसा पुरवठा. तसं बरोबर बरोबर आहे. हो त्याला मोक्ष नको आहे. हा त्याला काय पाहिजे सगुणच बघतो. सगुण. हा तसं म्हणून भक्तीचं फळ जे काय असेल हा. वैकुंठ वैकुंठ. जा बाबा वैकुंठ मी नको ना तुला हा जा बाबा जा. बरोबर आहे. हो ही कामना त्याचे प्रतिबंध मानते. हा कशात मोक्षामध्ये ही इतर लोकांची कामना ही प्रतिबंध भिंत पडून जाते. है ना? मला वैकुंठाला जायचं. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी मेल्यानंतर स्वामीजी वैकुंठ वाचा झाले असं म्हणू नका. हा हा मग काय म्हणणार. मुक्त झालं, मन झालं. काय म्हणलं का परमध्ये विलेज झालं. ब्रह्मभूत. ब्रह्मभूत. काय म्हणायचं ब्रह्मलीन. बरोबर ब्रह्मीभूत झाले. ब्रह्मभूत आमचे बुद्धी ब्रह्मीभूत झाले. झाले. ही दुःखाची गोष्ट आहे हो. की आनंदाची गोष्ट आहे. आपण नाही झालो आमची गुरुजी पोत होती. हा हा ही आनंदाची गोष्ट आहे. हा मग त्यावेळेला काय लाडवाना वाटा सगळ्यांना आमचे गुरुजी मुक्त झाले आमचे गुरुजी मुक्त झाले आमचे गुरुजी मुक्त झाले आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आमच्या वेळेनुसार मुक्त म्हणा. बरोबर आहे. हो हा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलला हा हा की तुमची सगळी वस्तुस्थिती वेगळी होऊन जाते. हा पाहण्याचा दृष्टिकोन कोणता असला हा तर तुम्हाला कोणत्याच गोष्टी मिळतात. हो पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक असतो तर व्यापक तुम्हाला व्यापक शास्त्र मिळणार. हम्म. बरोबर आहे. हो चला पुढे चला. आता बघा काय झालंय. ज्या ब्रह्मलोकाची कामना आहे त्या कामना प्रतिबंधानेच हो ज्ञानद्वारा तात्काळ मोक्ष न होता मोक्ष होत नाही. नाही मग काय करायचं. सगुण सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणारी मिळणारा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सगुण रूपाने. बर त्या लोकात गेला म्हणून त्याची सुटका आहे का. नाही ना. मग काय ब्रह्मदेवाबरोबर खावा पिवा राहा गप्पा मारा असंच आहे ना. हो होय ना. हो मग त्या नंतर काय करणार. पुनर्विजय. ब्रह्मदेव सांगणार बाबा असं असं नाही होत है ना. हो किंवा ब्रह्मदेव गेला हा की त्याची सृष्टी गेल्याबरोबर येईल. हा नाही तर तिथे जाऊन आग्रह धरला हा मला ज्ञान द्या. हा तो ब्रह्मदेव ज्ञान देईल आणि मग त्याचे काय मुक्ती. हा तुम्ही कुठेही जा हा तुळते ज्ञानात नमो. हा ज्ञानाशिवाय तुमचे मुक्ती नाही. कसंही करा. हा एक गोष्ट सांगितली तुम्हाला आठवते का बघा. एक माणूस असाच होता. हा तो मला सगळे लोक सांगतात स्वामीजी सांगतात का ज्ञान पाहिजे. ज्ञान करा ज्ञान करा ज्ञान करा. तर माझ्यासारख्या माणसाला हो आणि म्हणाला स्वामीजी मला मी अज्ञान आहे मला ज्ञान द्या. तर स्वामीजीने सांगितलं ज्ञान ठीक आहे हा तू एक तो आहे. बरोबर सांगितलं. हा त्याने जायचं की नाही. त्याने मनात आकार केला अरे असं कसं असं कसं इतके एका वाक्यात हा एका वाक्यात
ज्ञान एका वाक्यात ज्ञान होतं हा. तुम्हाला यानं काहीच कळत नाही, समजा हा. बरोबर आहे ना. हो म्हणून तो काय गेला दुसऱ्याकडे गेला. दुसऱ्याकडे. हो मोठा जटाचा नागडा लंगोटीत मोठा बांधलेला आहे. एवढ्या मोठ्या जटा आलं बरोबर छट 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 असला मग गेला. त्याने काय सांगितलं, मला ज्ञान पाहिजे, मी ज्ञानासाठी आलो. तर त्याने सांगितलं ज्ञान काय असं मिळतं होय, मेहनत करावी लागते. हा. तर 10 वर्ष सेवा सेवा कर. हा. भांडी घासून भांडी घेतली, घासून. पाय चेपून घेतले, झाडू मारून घेतली, सगळं ना. बगीच्याला पाणी लावून घेतलं, सगळं गाईचं दूध काढायला लावलं, गायचा रेड लावला. किती वर्ष? 10 वर्षानंतर परत तो वेगळा मागा मला ज्ञान द्या. हा. त्याच्यावर तो म्हणाला, अरे एवढं लवकर? हा. माणसाने आयुष्यभर मरणापर्यंत काय केलेली आहे, सत्य. तप केलेलं आहे, तेव्हा त्यांना मिळालं. हा. तुला एवढं लवकर तर आणखी जा. हा. मग त्यांनी काय केलं, 10 वर्ष परत तसाच राग हे अगले जटाधारी गंजेडी भंगेडी शिष्याना काय देतात ते समजलं का तुम्हाला? हा सेवा समजलं का काय? हा. 20 वर्ष आता तो गाय तिला हा महाराज 20 वर्ष मी तुमची सेवा केली आहे, आता तरी मला ज्ञान द्या. 20 वर्षाच्या सेवे केल्यानंतर तरी ज्ञान द्या. त्याने सांगितलं ज्ञान पाहिजे तत्त्वमसी. तो म्हणाला का हे तर मला पहिलं सांगितलं होतं ना, तेवढं असं ज्ञान असतं काय? तो म्हणतो असं ज्ञान असतं ते ब्रह्म जे आहे तू आहे समजून घे. हा. त्या ठिकाणी त्या साध्या माणसाने प्रेमळ माणसाने तुला सांगितलं, तू समजून घेतलं नाही म्हणून हा दंड. किती वर्षात? 20 वर्ष 20 वर्षाचा दंड. का? तू समजून घेतलं घेतलं नाही. बरोबर आहे. त्यानं बरोबर सांगितलं. हा आणि दुसरा कोणी सांगितलं तेच सांगितलं. हा. तत्त्वमसी हे ना. हो पण तुम्ही समजून नाही घेतलं. 20-25 वर्ष दंड. 20-25 वर्ष तुमचा दंड नाही. ना, पुन्हा काही लोकांनी अनेक योनी हा. नंतर त्याला काय होतं. हा बरोबर आहे. हो भाग्यवान ते या जन्मामध्ये प्रयत्न करून आळस प्रमाद न करता काय केलं ते ज्ञान प्राप्त केलेलं गोष्ट समजली का? हो यादी तुम्ही जर समजून नाही घेतलं, हा प्रयत्न नाही केला नाही केला. तर तुम्हाला दंड आहे. हो हा भवसागर तुम्हाला बोटावर नाचवणार. हो बरोबर आहे. आणि ते समजून घेतलं तर भवसागर फकांड आहे. हा काय बनणार? भाऊसाहेब भवसागर काय बनणार? फकांड आहे, माझ्यासाठी नाही. बरोबर आहे. हो. त्याला आता पुढे ठेवू. ते ब्रह्मदेवा समान भोगून जेव्हा ज्ञान होते तेव्हाच मोक्ष होतो. बरोबर आहे. हो आणि ज्या ब्रह्मलोकाची कामना नसते त्याचं काम होतं. याच लोकी ज्ञान याच लोकी ज्ञान होऊन मोक्ष मोक्ष होतो. ज्या व्यक्तीने सगुण उपासनेचे फल निर्गुण. निर्गुण उपासनेच्या अंतर्गत आहे. हो म्हणून निर्गुण उपासनेचा प्रकार सगुण आणि निर्गुण उपासना आहे. हा. पण सगुण उपासनेचं फल निर्गुण उपासनेमध्ये आहे. हा म्हणून मी फक्त सगुण उपासना सांगणारे 99,999 लोक आहेत. हो आणि निर्गुण उपासना सांगणारा मी एक आहे. एक आहे. फक्त हम्म. हो बरोबर आहे. हो म्हणून निर्गुण उपासना माझ्याकडे आलं तर निर्गुण उपासना. हो हम्म.